जेव्हा आपण स्पोर्टिंग ड्रामा बद्दल बोलतो जो फॅन्सला शेवटपर्यंत गुंतून ठेवतो, तेव्हा रिसेंट इयर्स मध्ये खूपच कमी टुर्नामेंट्सने विमेन्स प्रीमियर लीग सारखी एक्साइटमेंट दिली आहे. लास्ट ओव्हर फिनिशेस, ब्रेकआउट स्टार्स आणि पॉवर हाऊस परफॉर्मन्सेस, या सीझन मध्ये सगळं काही होतं. पण क्रिकेटिंग वर्ल्डचा खरं लक्ष वेधून घेतलं ते एलिमिनेटर क्लॅशने. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यामधला एक अशी मॅच जिथे मोमेंटम, स्किल आणि शेअर डिटर्मिनेशन एकत्र आले आणि WPL फायनल साठी कोण लढणार हे ठरलं. 3 फेब्रुवारी 2026 ला कॅपिटल्सने एक कॉम्प्रिहेन्सिव्ह परफॉर्मन्स देत जायंट्सला हरवलं आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध फायनलचे तिकीट पक्के केले. WPL मधला एलिमिनेटर हा असा नॉकआउट गेम आहे जो कंटेंडर्स आणि प्रिटेंडर्स मधला फरक स्पष्ट करतो. गुजरात जायंट्स या मॅच मध्ये याआधी लीग स्टेज मध्ये दिल्लीला 2 वेळा हरवून आले होते. त्या दोन्ही वेळेस मॅचेस नेक टू नेक झाले होते. पण वडोदरामध्ये दिल्लीच्या प्लेयर्सनी सीझन मधला त्यांचा सर्वात बेस्ट ऑलराऊंड परफॉर्मन्स दिला. दिल्लीने गुजरात जायंट्सला आधी बॅटिंगसाठी पाठवलं. जायंट्सनी 20 ओव्हर्स मध्ये 168 फॉर 7 असा कॉम्पिटेटिव्ह टोटल उभा केला, ज्याचं मोठं क्रेडिट एक्सपिरियन्स ऑस्ट्रेलियन ओपनर बेथ मुनीला जातो. मुनीने प्रेशर मध्ये खेळत 51 बॉल्स मध्ये अनबीटन 62 रन्स केले आणि इनिंग्स अँकर केली. तिला फेलो ऑस्ट्रेलियन जॉर्जिया वेरहॅम कडून चांगली पार्टनरशिप मिळाली. पण कॅपिटल्सच्या बॉलर्सनी अर्ली आणि रेग्युलर स्ट्राईक केलेत. डिसिप्लिन लाईन्स आणि लेंथमुळे त्यांनी गुजरात जायंट्सला कंट्रोलमध्ये ठेवलं. शिनेल हेनरीचे 3 फॉर 35 हे फिगर्स क्रुशियल पार्टनरशिप तोडणारे ठरले आणि नंदिनी शर्मानी पण इम्पॉर्टंट ब्रेक थ्रूज दिले. मुनीची ब्रिलियन्स आणि जॉर्जिया वेरहॅमच्या कंट्रीब्युशन नंतर सुद्धा गुजरात जायंट्सचा स्कोर चेजिंगसाठी अचिवेबल होता. 169 चा चेस करणं सोपं नव्हतं, पण दिल्ली कॅपिटल्सची बॅटिंग एकदम अथॉरिटिव्ह आणि क्लिनिकल होती. ओपनर्स लिझेल्ली आणि शफाली वर्माने चेस सुरुवातीपासूनच कंट्रोलमध्ये ठेवला. दोघांनी मिळून ब्लिस्टरिंग 89 रन स्टँड करत पॉवर प्ले मध्ये फील्ड रिस्ट्रिक्शनचा पूर्ण फायदा घेतला. लीनी 24 बॉल्स मध्ये 43 रन्स केले, मल्टिपल बाउंड्रीज आणि एक मोठा 6 लावत, तर वर्मानी 21 बॉल्स मध्ये ब्रिझी 31 ऍड केले. जॉर्जिया वेरहॅमने एकच ओव्हर मध्ये दोन्ही ओपनर्सला आउट करून स्टँड तोडला, पण तोपर्यंत मॅच ऑलरेडी दिल्ली कॅपिटल्सच्या फेवर मध्ये गेली होती. त्यानंतर कॅप्टन जेमिमा रॉड्रिक्स आणि लॉरा वुल्फार्टनी चेस कंट्रोलमध्ये ठेवला. रॉड्रिक्सनी 23 बॉल्स मध्ये क्विक फायर 41 रन्स करत प्रेशर कमी केला, तर लॉरा वुल्फार्टनी काम राहून अनबीटन 32 करत टीमला फिनिश लाईन पर्यंत नेऊन गेले. 26 बॉल्स बाकी आणि 7 विकेट्स हातात असताना दिल्ली कॅपिटल्सनी एक डिसिसिव्ह विक्ट्री रजिस्टर केली आणि WPL 2026 फायनल मध्ये एंट्री घेतली. ही विक्ट्री दिल्ली कॅपिटल्ससाठी स्पेशल आहे, कारण या सक्सेसच्या सेंटर मध्ये आहे जेमिमा रॉड्रिक्स. याआधी पण ही टीम सलग फायनल्स मध्ये पोहोचली आहे, पण हा फायनल वेगळा आहे कारण यावेळेस जेमिमा टीमला लीड करत आहे. हा फायनल फक्त एक ट्रॉफीसाठी नाही, तर यंग जेमिमा पासून कॅप्टन जेमिमा पर्यंतचं जर्नीचं रिफ्लेक्शन आहे. तिचा वर्ल्ड कप परफॉर्मन्स आपण ऑलरेडी पाहिला आहे, जिथे तिने प्रेशर मध्ये मॅच्युरिटी आणि इंटेंट दोन्ही प्रूव्ह केलं होतं. आणि आता WPL फायनल शोडाऊन तिच्या फेवर मध्ये जाईल का, हा प्रश्न सगळ्यांना एक्साइट करत आहे. ही फायनल बॅटल फक्त टीम्स मध्ये नाही, तर 2 बेस्ट फ्रेंड्स मध्ये सुद्धा होणार आहे. या सीझन मध्ये बघितलं तर स्मृतीला नेहमीच दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळायला आवडतं असं दिसलं आहे, पण फायनल मध्ये प्रेशर वेगळा असतो. स्मृती की जेमी, कोण बेटर हँडल करेल आणि कोण आपली टीम लाईन पर्यंत घेऊन जाईल, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कॅपिटलसाठी हा मोमेंट स्पेशल असण्याचं अजून एक कारण म्हणजे हा त्यांचा सलग 4था WPL फायनल अपीअरन्स आहे. अजून टायटल जिंकायचं बाकी असलं तरी दिल्ली कॅपिटल्स म्हणजे कन्सिस्टन्सी आणि रेझिलियन्सचं परफेक्ट एक्झाम्पल बनलं आहे. प्रेशर मध्ये चेस करणं, क्लच मोमेंट्स मध्ये एक्झिक्यूट करणं आणि टीम म्हणून परफॉर्म करणं, हे सगळं त्यांनी या सीझन मध्ये प्रूव्ह केलं आहे. फायनल मध्ये त्यांना सामना करायचा आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सोबत, ज्यांनी UP वॉरियर्सला हरून आधीच फायनल मध्ये आपली सीट पक्की केली होती. ग्रेस हॅरिस आणि नदीम डिक्लर्क यांच्या एक्सप्लोसिव्ह परफॉर्मन्समुळे RCB एक स्ट्रॉंग आणि डेंजरस टीम ठरली आहे. पॉवरफुल बॅटिंग आणि वर्सटाईल बॉलिंगमुळे फायनल एक माउथ वॉटरिंग कॉन्टेस्ट होणार आहे. या स्टोरीला अजून कंपायलिंग बनवतो तो दिल्ली कॅपिटल्सचा कमबॅक आर्क. सीझनच्या सुरुवातीला काही लॉसेस, त्यात गुजरात जायंट्स कडून आलेले लेट डिफीट्स, पण त्याच्यानंतरचा कमबॅक पाहिला तर खरंच रिमार्केबल आहे. राईट टाइमला पीक होणं आणि एलिमिनेटर इतक्या अथॉरिटीने जिंकणं हे त्यांच्या मेंटल स्ट्रेंथ आणि अडॅप्टेबिलिटी बद्दल बरंच काही सांगतं. आता विमेन्स प्रीमियर लीग फायनल जवळ येताना फॅन्स आणि अॅनालिस्ट मध्ये एक्साइटमेंट पीकला पोहोचली आहे. तर दिल्ली कॅपिटल्स फायनली त्यांची पहिली ट्रॉफी लिफ्ट करतील का, की रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आपली सुप्रीमसी क्लेम करतील? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी SGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.